प्रदान केलं जातंय. तर जाऊया मॅचकडे. खऱ्या अर्थानं आतापर्यंत ज्यांचा आवाज ऐकत होता आपण, सातारा टेनिस क्रिकेट बॉलचा एक सुमधुर आवाज तुषार जांभळे यांना आपण ऐकत होतो. सेमीफायनल क्रमांक 2 इथे मात्र आपण जाऊया. एका बाजूला टीम दैवड तर दुसऱ्या बाजूला टीम कासानी. टीम कासानी संघाने मात्र टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा महत्वपूर्ण निर्णय. टीम मुख्य व्यासपीठावरती एक सन्मान करूया. आदरणीय श्री मारुती माने यांना मुख्य व्यासपीठावरती करूया आपण सन्मानित. किसन घाग यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो सन्मान आपण करायचा आहे. तर पहिला चेंडू मात्र डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. राहुल बादापुरे गोलंदाजी मार्ग होतो. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर प्रशांत वाघ, नॉन स्ट्राईक एंडला साहिल देवरे अशी सलामीची जोडी टीम दैवड 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक अप्रतिम चेंडू होतोय. यास इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आणि खऱ्या अर्थानं पहा मागच्या चेंडू द्या प्लीज हर्ष. आपण जर विचार केला मागच्या मॅचचा तर खऱ्या अर्थानं कुठेतरी असं वाटत होतं की दोन तगडे संघ एका समोर टकले. खऱ्या अर्थानं एका संघाने 2 वेळा हा खऱ्या अर्थानं स्पर्धेचा किताब जिंकला होता. तर एक होता मागच्या सीझनचा विनर. तर दोघांमध्ये एक तुल्यबळ युद्ध पाहायला मिळालं. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र रडार मध्ये परंतु फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. झेलची संधी आणि इथे मात्र सुरेख झेल टिपलाय. विकेटचं पतन असेल. प्रशांत बाग बॅक टू द पवेलियन. खऱ्या अर्थानं 2 चेंडू डॉट खाली प्रेशर आलं होतं आणि ते प्रेशर हटवायचं होतं. मोठा फटका खेळायचा होता. त्या प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थानं बाद होऊन तंबूत परत आहेत. चला दुसरा फलंदाज यायचं लवकर. मित्रांनो विनंती राहील थोडंसं आता स्पीडअप करूया आपण, कारण आम्ही सकाळपासून सातत्याने एकच गोष्ट सांगतोय. शिवरामजी लोटेकर साहेब यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. हे पहा दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्या कम बॉक्स मध्ये कंपल्सरी लागेला नाही आहे का प्लीज. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार देवरे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल इथे मात्र फटका खेळला. अप्रतिम आहे. अगदी साइड स्क्रीनला जाऊन धडकतोय. येतोय बिग मॅक्सिमम तुषार देवरेंच्या बॅट मधून. राहुल बादापुरे यांच्यावरती चढवला हल्ला. थोडस संत आहे परंतु खऱ्या अर्थानं या शांततेमध्येच एक वादळ दडलेलं असतं मित्रांनो. कारण कुशल मुवमेंट आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तो जाईल खऱ्या अर्थानं टॉप 2 मध्ये. एका बाजूला आपण जर पाहिलं तर टीम कळबडी इथे मात्र फायनल मध्ये दाखल झाले. त्या दरम्यान इथे फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. आणखीन एक 1 बाउंड 4 धाबा. इथे मात्र तुषार देवरे अगदी पॅव्हेलियन मधून सट होऊन आल्यासारखे फलंदाजी करतायत. 2 चेंडूवरती 10 धाबा वसूल केला. खऱ्या अर्थानं धावसंख्येला थोडा आकार आलाय. मी म्हणेन पहिले 3 चेंडू मात्र अगदी हॅबी झाली होती टीम कासानी 11, परंतु तदनंतर मात्र तुषार देवरे यांनी थोडंसं आपल्या बाजूनी वातावरण फिरवलं असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राहुल बादापुरे. काय चेंडू होता यार. पडल्यानंतर अगदी आउट कटर पाहायला मिळाला. विकेट आहे. यस इथे मात्र एज लागली आहे. काय फटका. अगदी चेंडू होता. पाहिलं तर सरळ बॅटने खेळला होता परंतु मुवमेंट पाहायला मिळाली होती आणि इथे तुषारला मात्र परतावं लागतंय. बाद होऊन तंबूच्या दिशेने तुषार परतताना आपल्याला पाहायला मिळतात. मी बॅटर चला सज्ज राहा मित्रांनो पुढचे 2 फलंदाज, कारण फायनल तुमच्या मधीलच कोणाला तरी खेळायची आहे. थोडस स्पीडअप करा विनंती आहे आपल्याला. न्यू बॅटर सौरभ देवरे. एक षटक संपलं. एका षटकाच्या अंती आपण एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती. आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपलंय. गोलंदाज मात्र
कोण आलाय बॉलर कोण आहे हर्ष ओ इथे मात्र मिसँडिंग फटका पाहायला मिळतोय अगदी जोरकस ताकद लावून खेळण्याचा प्रयत्न आणि ज्या वेळेस आपण ताकद लावून खेळतो त्या वेळी नक्कीच जास्तीत जास्त मिसँडिंग फटके लागतात अगदी टायमिंग आणि ताकद याचा मिलाप होणं हे खूप गरजेचं असतंय आणि ते घडताना पाहायला मिळालं नाहीये आता बादशाह रडार मध्ये आहे फिरकावलाय परंतु झेलची संधी ओ डाऊन 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 अगदी नाराज झालेत परंतु खऱ्या अर्थानं प्रयत्न झाले परंतु ही झेल टिपणं गरजेचं होतं कारण जवळजवळ पोहोचले होते झेंडू पर्यंत परंतु इथे झेल डाऊन झालाय 2 धावा या चेंडूवरती आपण अर्जित होताना पाहायला मिळाल्या 1 का 2 घेतली एकच घेतली सॉरी एकच घेतली धाव चला मित्रांनो चला जास्त वेळ घालवू नका फायनल आपल्याला वेळेत संपन्न करायची आहे प्लीज विनंती राहील आपल्याला अगदी पाहिलं तर सावल्यांनी मैदानाचा ताबा घेतलेला पाहायला मिळतोय आपल्याला आता डावखुळे आताचे फलंदाज सौरभ देवरे ओ जोरकास खेळायचा प्रयत्न अगदी विचार केला ना हर्ष बादापुरे अगदी प्लॅनिंग होते त्यांना माहिती होतं इथे मात्र सौरभ देवरे अगदी ऑन साईडच्या रिजन मध्ये ताकद लावण्याचा प्रयत्न करणार आहेत सुजबुजवालं क्रिकेट हर्ष यांच्याकडून पाहायला मिळतंय ऑलआउट केला झेलची संधी आहे अगदी जाग्यावरती खडे इथे मात्र अप्रतिम टीम वर्क पाहायला मिळतंय टीम कासानी 11 संघाचं आणि आणखी एका विकेटचं पतन खऱ्या अर्थानं सौरभ देवरे बॅक टू द पॅव्हिलियन तू चल मैं आया असं समीकरण आहे धावसंख्या 11 आहे ओव्हर क्रमांक 2 षटकं म्हणतेच 1.4चा मला वाटतं खेळ संपन्न झालाय 10 चेंडू 11 धावा असं आतापर्यंत जर स्कोर कार्ड पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्ये 3 विकेटचं पतन झालंय टीम खरं पाहिलं गेलं तर दहिवड 11 संघाचं अनिल देवरे जागली आहे इथे मात्र वा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे थर्डमॅन रिजन मध्ये 1 धाव कंप्लीट होईल परंतु आपण जर टीम कासानी संघाचा एकंदरीत बॉडी लँग्वेज पाहिला तर एक हाय लेवलला आहे अगदी चांगलं कोऑर्डिनेशन जुळलंय मी म्हणे क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांमध्ये तर टीम लगेचच फायनल साठी आपण इथे मात्र रडार मध्ये आहे परंतु उंची आहे लांबी कमी आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अप्रतिम झेल टिपलाय इथे मात्र टीम कासानी अगदी एकही झेल सोडत नाही साहिल मात्र बॅक टू द पॅव्हिलियनच्या दिशेने परत आहेत प्रयत्न प्रत्येक जण करतोय परंतु कुठेतरी सीमारेषाच्या बाहेर चेंडू पाठवण्यामध्ये आलेला अपयश आपल्याला सातत्यानं पाहायला मिळालंय टीम दहिवडचं 2 धावा या षटकामध्ये खर्ची घातल्या हर्ष बाधापुरे यांनी 2 विकेट आपल्या नावे केल्या काय गोलंदाजी यार अप्रतिम गोलंदाजी होती इथून 5 मध्ये इन ठेवणारी धावसंख्येचा एकूण विचार केला तर फक्त आणि फक्त 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती 2 षटकं संपलेत रन बॉल मॅच आहे आणि शेवटच्या षटकासाठी प्राचारण केलंय आर्यन गोलंदाजी मार्क वरतून आर्या शरद केळेकर या ठिकाणी एक विशेष सन्मान आम्ही करणार आहोत केळवली संघामधून सकाळपासून आपण जर पाहिलं तर एक मुलगी अर्थातच आपण जर पाहिलं तर आज वुमन्स वर्ल्ड कप होतो म्हणजे क्रिकेट फार आता प्रगत झालंय परंतु आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये एखाद्या टीम मध्ये एखादी लेडीज एखादी मुलगी खेळते एक स्वाभिमान असतो आणि ते केळवलीमध्ये आपण खेळताना मला वाटते अस्मी शरद केरेकर मी विनंती करेन तिला की आपण मंचावरती असे आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी एक विशेष सन्मान कारण ती एकमेव आहे की इथे मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला एक मुलगी खेळताना पाहायला मिळाली तिचा या ठिकाणी विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल तिला एक या स्पर्धेची गोड भेट सन्मान चिन्ह आणि एक
भेटवस्तू गिफ्ट या ठिकाणी दिलं जाईल. मी विनंती करतो तिला या ठिकाणी नक्कीच मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. शिवरामजी लोटेकर यांच्याकडून नक्कीच हा विशेष सन्मान आपण करताना पाहायला मिळू. पाहिलं गेलं ना तर गेल्या सीझनला सुद्धा मी तिला इथं पाहिली होती. ती अगदी 12वा खेळाडू म्हणून कॉम्बॉक्स मध्ये तिला पाहत होतो आणि या सीझनला आपण तिला पाहिलं होतं की खऱ्या अर्थानं अगदी टीम सोबत जोडली गेले. एक नक्कीच एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि तिचा एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. उत्तर जाऊया मॅचकडे. इथे मात्र पहा काय घडतंय तर अगदी शेवटच्या मुवमेंटला लेट कट केले जातात परंतु त्यातून जास्त धावा येणार नाही आहेत. इथे 2 धावा नक्कीच कंप्लीट होतील पण मोठी धावसंख्या तुम्हाला उभा करावी लागेल. तर मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करूया अस्मिता ना तिचं नाव अस्मिता. या ठिकाणी नक्कीच अस्मी शरद केरेकर खऱ्या अर्थानं आज आपल्या टीम सोबत सकाळपासून जोडली गेली होती. 2-3 मॅचेस नक्कीच तिने खेळल्या आपल्या टीम सोबत. तिचा एक विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय आपण. खऱ्या अर्थानं आपण आपल्या स्क्रीनवरती सुद्धा तिला पाहताय कारण एका पुरुष टीम मध्ये एक लेडीज खेळताना एक महिला खेळताना एक मुलगी खेळताना आपण पाहतोय नक्कीच एक विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय आणि पुढील वाटचालीसाठी तिला नक्कीच आपण खूप खूप अशा शुभेच्छा देऊया आणि मॅच कडे वळूया. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु नाही. यस विकेट आहे. प्रतीक मात्र बाद झालेत मी म्हणेन. तर एकूण आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. म्हणजेच काय तर शेवटचे 2 चेंडू या इनिंगचे बाकी आहेत. धावसंख्येचा विचार केला तर फक्त 16 धावा आतापर्यंत धाव. एक बॉल आहे सर. ओके शेवटचा चेंडू आहे. करेक्शन थोडंसं असेल. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. एक शेवटचा चेंडू मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. डावखुऱ्या हाताचे फलंदाज यू मिस आय डेफिनेटली. आर्यन कोण होता बॉलर कोण आहे आर्यनने खऱ्या अर्थानं अगदी आपल्या टीमला मॅच मध्ये ठेवलंय नव्हे तर. चला चेंडू पंचांपर्यंत एक पोहोचवा लगेचच आणि टीम दैवळ आपण चला लगेच मैदानाचा ताबा घ्या मित्रांनो प्लीज विनंती असेल. चला टीम दैवळ 11 आपल्याला विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल या आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवा कारण अजून फायनल खेळणं बाकी आहे. 6 वाजायला आलेत. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. सकाळपासून आपण जरी 1-1 मिनिट आमचा वाचवला असताना तर आता 20 मिनिटं आपल्याकडे राहिली असती. थोडं स्पीडअप करा. चला मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा. 16 धावा झाल्यात आणि 17 धावांचं आव्हान असेल टीम कासानी 11 संघासमोर. आपण पाहतोय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा मुंबई अंतर्गत ग्रामस्थ मंडळ कातवडी बुद्रुक आणि लोटेकर कातवडी क्रिकेट क्लब आयोजित श्री सालपाई काळीश्वरी देवी चषक 2026 पर्व 4 आणि 4थ्या पर्वाच्या अगदी उत्तरार्धात शेवटच्या काही क्षणांकडे आपण जाणार आहोत. एका इनिंग नंतर मेगा फायनल असेल ग्रँड फिनाले असेल. चला प्लीज टीम देवबळ आपण थोडस स्पीडअप करा मित्रांनो विनंती राहील आपल्याला. त्याचबरोबर टीम खऱ्या अर्थानं कडकवाडी हेच गेले ना वरती. टीम कडकवाडी सारखं 11 आपण आपल्या खेळाडूशी सज्ज राहायचं मित्रांनो. कोठेही जायचं नाहीये. टीम कडकवाडी सारखं लगेचच आपण फायनल कडे कूच करणार आहोत याची नोंद घ्या. प्रत्येक खेळाडूंनी आपापल्या प्लेइंग 11 मध्ये थांबायचं आहे. तर 17 धाब्यांची आवश्यकता विजयाचं समीकरण आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. त्यांची नावं कोणाला माहिती आहे
कोणाचं लावलाय द्यायचा रेवडचे कोणाचं आताच लावून गेला बॅटिंग करायला हां बोल काय राज गोलंदाजी मार्कवरतून राज पाहायला मिळतील. तर टीम कासानी आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले आहे. कोण कोण आहेत कासानी? मला फक्त 5 बजे एक कॉल करायचा. तुषार कुठे गेला? त्याला विचारा तुषारला. बॅट्समन कोण आहे? बॅट्समनची नावं सांगा ना. हर्ष बादापुरे. ओ पहिला चेंडू अगदी दमदार खणखणीत अगदी सुसाट वेगाने डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी हर्ष बादापुरे यांच्या बॅट मधून येतोय अगदी तुफानी पुल सक्सेसफुल 6 धाब्यांसाठी. इरादे स्पष्ट आहेत. ही मॅच आम्ही संपवणार आहे लवकर कारण जायचं आम्हाला फायनल मध्ये आणि ती ट्रॉफी चमचमती उचलायची आहे. ते नक्कीच दाखवते पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर त्यावरती एक टोले जंग दमदार खणखणीत येतोय षटकार. हर्ष बादापुरे ऐका तिथे चेंडू ऐका टिमके येईल नाही आहे घ्या नवीन नाही तिथे पाण्यातच जातो डायरेक्ट. तर इथे मात्र इरादे स्पष्ट आहे. हर्ष बादापुरे गोलंदाज मात्र राज देवरे कुठेतरी हाफ ट्रॅकर टाका की पटकन. तर 2 चेंडूवरती 12 धावा. आता मात्र गरज आहे 5 धाब्यांची. भिजाचं समीकरण आहे. खरं पाहिलं तर राज कुठेतरी हाफ ट्रॅकर चेंडू टाकतायत आणि त्याचा फायदा उचलला जातोय कारण हर्ष बादापुरे अगदी युनिफॉर्म आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत झाली आहे. कुठेतरी पुढे टाकावा लागेल तुम्हाला पुन्हा एकदा. अगदी पहा इथे मात्र मिसफील्ड झाले मी म्हणेन कारण अगदी सेफली डिफेन्स झाला होता म्हणेन परंतु इथे धाव घेतली त्यांनी. खऱ्या अर्थानं मी एकटाच का मॅच जिंकून देणार आहे का? इथे मात्र समोरच्या फलंदाजाला सुद्धा नितीनला कुठेतरी चान्स द्यायचा आहे परंतु याच चेंडूवरती मॅच फिनिश केली जाईल का? पाहायचं नाही. विकेट होऊ शकते का? परंतु नाही. खूप लांबचा चेस आहे परंतु काय घडतंय तर दुसरी धाव तिसरी धाव चौथी धाव काय घडणार आहे पहा. इथे मात्र 2 धावा. ओ हो 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 काय घडतंय तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर धावसंख्येचा आपण एकंदरीत विचार केला नितीनने मारलेलं किती झाल्या 15 धावा. अगदी 17 धाब्यांचं आव्हान आहे. इथे मात्र कुठेतरी ज्या प्रकारची सेमीफायनल हवी होती ती आपल्याला होताना पाहायला मिळाली नाहीये. 2 धाब्यांची गरज आहे. इथे मात्र नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाले परंतु खऱ्या अर्थानं अगदीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते. चला टीम कडबाडी सारखळ आपल्या प्लेइंग 11 शी सज्ज राहा. अगदी एका जाग्यावरती सर्वांनी नक्कीच मी म्हणेन याचा आहे मुख्य व्यासपीठाकडे. इथे मात्र असं वाटलेलं कुठेतरी लवकर मॅच संपेल दुसऱ्या षटकासाठी जाणार नाही आहोत आम्ही परंतु खरं पाहिलं तर नितीन यांना ते करणं नव्हतं का मित्रांनो? खऱ्या अर्थानं आणखीन एक षटक खेळायचं होतं का? परंतु आयोजकांसाठी खऱ्या अर्थानं वेळ महत्वाचा आहे. अंधार होतो असतो लवकर. खऱ्या अर्थानं थोड्याच वेळामध्ये मेगा फायनलचा थरार आपल्या समोर असणार आहे. प्रशांत ना प्रतीक. इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. कुठेतरी असं वाटलं होतं ही मॅच लवकर फिनिशकडे जाते परंतु 2 धावांसाठी आतापर्यंत 3 चेंडूचा नक्कीच सामना केला आहे परंतु 2 धावा मात्र निघालेल्या नाही आहे. 16 झाले ना इकडे 15च आहे. 12 13 12 13 15च आहेत रे. हा 16 धावा स्कोर लेबल आपल्याला पाहायला मिळते. एका विजयाची गरज आहे धावेची आणि इथे विजय संपादन केला जातोय. विन द मॅच
टीम कासानी 11 चला प्लेइंग 11 या टीम कासानी टीम कडबाडी सारकळ दोन्ही टीमला विनंती करेन आणि